केशवराव भोसले नाट्यगृहाची नव्यानं उभारणी करावी, संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे। सरकारनं समिती नेमून वास्तूच्या पुनर्बांधणीबाबत निर्णय घ्यावा, वास्तू नव्यानं उभी करण्याची जबाबदारी घेऊ शकतो असं देखील संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। ऐतिहासिक वास्तूंचं आपण संरक्षण करू शकत नाही ही खंत, जे प्रोटोकॉल लावायला पाहिजे होते ते लावले असते तर हे घडलं नसतं असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय। राजकारण बाजूला ठेवून ही वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी एकत्र येणं गरजेचं असल्याचं देखील संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। तर केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण ही थेट दृश्य पाहतोय। कोल्हापुरातून केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती, त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या देखील त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि आता संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की सरकारनं समिती नेमून वास्तूच्या पुनर्बांधणीबाबत निर्णय घ्यावा, वास्तू नव्यानं उभी करण्याची जबाबदारी घेऊ शकतो असं संभाजीराजे छत्रपती यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आग लागल्यानंतरच्या घटनेनंतर वक्तव्य केलंय। तर इथे एक दृश्य आपण कोल्हापुरातून पाहतोय। कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती। आता केशवराव भोसले नाट्यगृहाची नव्यानं उभारणी करावी अशी विनंती संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला केली आहे। तर कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी या ठिकाणी भेट दिली। कोल्हापूरमधील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला रात्री 10च्या दरम्यान ही आग लागली। आगीचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र या आगीवरती आता संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की केशवराव भोसले नाट्यगृहाची नव्यानं उभारणी ही करण्यात यावी। इतकं मोठं नुकसान झालेलं दिसून येतं आणि हे भरून काढण्याची सरकारची तर जबाबदारी, पण त्याचबरोबर ही आमची सुद्धा जबाबदारी आहे। माझी सरकारला विनंती राहणार आहे की आपण एक समिती स्थापन करा, ज्याच्यात सरकारचे लोक असतील आणि आमच्यासारख्या लोकांना सुद्धा घ्या। मी तर उलटं मी म्हणेन, माझं जे एक्सपर्टाईज आहे काम करण्याचं हेरिटेजमध्ये, माझ्यासारख्या एका व्यक्तीला जर तुम्ही जबाबदारी दिली, पैशाची तर लांबचीच विषय, हा पैशाची विषय आपण तुलना सुद्धा करू शकत नाही, पण ही जबाबदारी माझ्यावर जर दिली तर खऱ्या अर्थाने जुनी वास्तू तर आपण त्याच्यामध्ये ज्या भावना दडलेल्या आहेत ते तर आपण आणू शकत नाही, पण एक चांगली वास्तू परत उभा करण्यासाठी मी पूर्ण जबाबदारी ती घेऊ शकतो असं या प्रसंगी मला मुद्दाम सांगायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।